MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यांवर पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या 11 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दीपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत अडाव, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकात संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथक दिनांक 10/2/2026 रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना आतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी राहणार मोगलपुरा संगमनेर व सलीम रियाज कुरेशी राहणार मदिनानगर संगमनेर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोमांस टेम्पोमध्ये भरताना दिसून आले। सदर पथक इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले। सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना दिसून आले। तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव फैज अशफाक कुरेशी वर्ष 22, सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी, कलीम सलीम सय्यद, मुलम फरीद जावेद कुरेशी, अनस गुलाम सरवर कुरेशी, फैसल जाकीर कुरेशी, जुनेद आयाज कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे आतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी, सलीम रियाज कुरेशी, हशमी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी तसेच टाटा टेम्पो चे मालक असे फरार असल्याचे सांगितले। वरील इसमांविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून 5,40,000 रुपये किमतीचे 1,800 किलो गोमांस, 5,550 रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, 12,000 रुपये किमतीचे एक रिक्षा, 1,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व 3,000 रुपये किमतीचा एक लोखंडी कुऱ्हाड, 2 चाकू, एक कानस असा एकूण 11,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 136/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3.5 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5ब, 5क, 9 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे करत आहे।